आज बातमी अमरावती मधून आहे। अमरावतीमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। गेल्या 2 दिवसांपासून अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळतोय। दर्यापूर तालुक्यातील अनेक घरं त्यामुळे पाण्याखाली गेलेली आहे। पाणी घरांमध्ये शिरलेलं आहे। जवळपास 40 ते 50 घरांमध्ये हे पाणी शिरलेलं आहे। आपण दृश्य पाहतोय। त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचं मोठं नुकसान झालेलं आहे। रस्त्यांना सुद्धा नदीचं स्वरूप आल्याचं दिसून येते आणि शेती पिकांचं तर मोठं नुकसान झालेलंच आहे। मात्र जनावरं सुद्धा यामुळे अडचणीत सापडली आहेत। शुभम बायस्कर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। शुभम, दर्यापूरमध्ये मुसळधार पाऊस पडलेला आहे। जवळपास 40 ते 50 घरांमध्ये पाणी शिरलंय। प्रशासनानं काय हालचाली सुरू केल्यात? सध्याची काय परिस्थिती आहे? खरं तर हा जो संपूर्ण प्रकार जो आहे तो सतत मागच्या 2 दिवसांपासून दर्यापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस येतो आहे। दर्यापूर तालुक्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये जी गावं आहेत त्या गावांमध्ये देखील पाणी शिरलेलं आहे। पर्यायानं अनेक गावांचा संपर्क तुटल्याची माहिती देखील समोर येत आहे। प्राथमिक माहितीप्रमाणे जे आहे ते 40 ते 50 घरं या सगळ्या स्थितीमुळे बाधित झाले आहेत। त्यांचं जीवनावश्यक वस्तूंचं नुकसान देखील झाल्याची माहिती समोर येत आहे। रस्त्यांना, नदी नाल्यांना देखील एकंदरीतच मोठ्या प्रमाणात नदीचं स्वरूप आलेलं आहे। शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे। या संपूर्ण बाबीची माहिती महसूल विभागाने वेळीच दखल घेतली आहे आणि महसूल विभाग जो आहे तो या सगळ्या बाबींचे पंचनामे करायला सुरुवात केलेली आहे आणि शेतकरी असतील किंवा नागरिकांनी या सगळ्या बाबींचं तातडीनं पंचनामे करून आवश्यक ती मदत जी आहे ती जाहीर करावी अशी मागणी होत आहे। धन्यवाद शुभम, दिलेल्या अपडेट्सबद्दल आणि या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। आम्ही तुमच्याकडनं या संदर्भातली माहिती घेणार आहोत तुर्तास। धन्यवाद। आपण पाहतोय अमरावतीमधल्या पावसाची ही दृश्य आहे। गेल्या 2 दिवसांपासून या ठिकाणी पाऊस पडतोय त्यामुळे पिकांचं तर नुकसान झालंय, मात्र जनजीवनही विस्कळीत झालंय।